पुणे महानगरपालिकेतील प्रभाग 41 मधील निवडणूक अतिशय रंगतदार वळणावर आली आहे आणि या प्रभागामध्ये मतदारांच्या गाठीभेटी सुरू आहेत। अनेक उमेदवार मतदारांना केलेल्या कामांची आठवण तसेच भविष्यामध्ये या परिसरात असलेल्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देऊन सोडवणार असल्याचं निवृत्ती अण्णा बांदल यांनी स्टार महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितलंय। प्रभाग 41 मध्ये निवृत्ती अण्णा बांदल यांनी आवताडेवाडी परिसर पिंजून काढलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती अण्णा घरोघरी फिरून आशीर्वाद घेत आहेत। तर आपण अण्णांशी बोलूया। अण्णा, तुम्हाला काय प्रतिसाद वाटतो या परिसरामध्ये? आम्हाला आमच्या राष्ट्रवादीचे चार प्रमुख लोक आहेत। एक स्वतः सचिन घुले पाटील, माजी सरपंच उंडरी, एक अश्विनी सूर्यवंशी आणि मी स्वतः निवृत्ती बांदल आणि फारुक नाना इनामदार। आम्ही असे चार उमेदवार या ठिकाणी आम्हाला परिसरामध्ये चांगल्या पद्धतीचा आमचा प्रतिसाद मिळतो आहे। गावचं आम्ही दोघांनी सरपंचपद भूषवलं आहे उंडरीचं, त्यामुळं स्वतःताई असेल, मी असेल, सचिन जेठ असेल, सूर्यवंशीताईंनी सुद्धा त्यांच्या खाली केलं आहे। फारुक नानाचं तर आपल्याला सगळ्यांना प्रसिद्ध आहे की फारुक नाना हा एक कामाचा माणूस आहे, गोरगरिबांना मदत करणारा माणूस आहे। आम्ही आमच्या एकाचावरती मत मागतो, आमच्यासमोर कोण आहे कोण नाही आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही, पण आमचा ज्याला कोणाला एकाच बघायचा असेल त्यांनी उंडरी प्रभागात यायचं, उंडरी परिसरात हिंडायचं। उंडरी असेल, आवताडेवाडी असेल, पिसुळे असेल, वडाजीवाडी असेल, ह्या सगळ्या परिसरामध्ये जिथं आमची ग्रामपंचायत होती त्या ठिकाणी आमचं मोठ्या प्रमाणात लोकांना मदत झालेली आहे। आमचं विजन आहे की इथं इंडस्ट्रीला आलं पाहिजे, IT सेक्टर आलं पाहिजे। ह्या IT सेक्टर आलं तर लोकांना रोजगार तिथं मुद्दा मिळेल, रोजगार मिळेल, लोकांचा बाहेरगावी जाण्यापेक्षा गावामध्येच नोकरी लागेल। त्यामुळं महानगरपालिकेचं एखादं मोठं हॉस्पिटल आपल्या प्रभागात आलं पाहिजे, आपल्याकडं मोठं गार्डन आलं पाहिजे, आपल्याकडं पाणी आलं पाहिजे, आपल्याकडं रस्ते झाले पाहिजे, शेवर लाईन झाली पाहिजे। सगळ्या गोष्टीकरता आम्हाला तुम्ही निवडून द्या। आम्ही अजितदादांनी आम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही त्या विकासाचं काम करायचं आहे। त्या अजितदादा स्वतः राज्याचे अर्थमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, त्यामुळं आम्हाला दादांनी सांगितलं तुम्हाला पाहिजे तेवढा निधी देतो, पण चारही लोक तुम्ही उमेदवार निवडून आणायची। हे खऱ्या अर्थाने आमच्यावरती जबाबदारी टाकली, ती जबाबदारी आम्ही उचललेली आहे। मग फारुक नाना असन, सचिन जेठ असन, मी असन, आम्ही हे सगळं काम चांगल्या पद्धतीने ह्या प्रभागात करतो आहे। लोकांचं जाईन तिथं आम्हाला घराघरामध्ये ओवाळलं जातं। लोक आमच्या चेहऱ्यावरून आम्हाला कळतं की समोरचा माणूस 100% आम्हाला मत देणार। आम्हाला कुठल्याही माणसाला प्रयत्न करायला लागत नाही। लोक होऊन सकाळी 6 वाजल्यापासून फोन करतात तर रात्री 12 वाजेपर्यंत फोन करतात। आमचा 24 तास फोन चालू असतो। केव्हाही फोन केला तरी नितीन शेठ असेल, सचिन शेठ असेल, स्वतःताई असेल, मी असेल, आम्ही सातत्याने काम इथं करत असतो। त्यामुळं आमच्या निवडणुकीला आम्हाला कुठली अडचण वाटत नाही, कुणाचा आमच्या पुढं प्रभाव वाटत नाही। आम्ही 100% 16 तारखेला गुलाल घेऊनच त्या कार्यालयातून बाहेर पडणार, हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो। तुम्ही सरपंच होता, तुमची वैयक्तिक कामं आहेत, डोळ्यात भरतील अशी कोणती कामं तुम्ही मी डोळ्यात भरण असे लोकांना बेंच वाटल्यात, बोर घेऊन दिल्यात, पाणी दिले। आम्ही ग्रामपंचायतनी 1-1 कोटीचं पाणी वर्षाला आम्ही ग्रामपंचायततर्फे वाटवायचो। सोसायटीला बिल मागायचं, तुमची सोसायटीचं बिल किती झालं, 2 लाख रुपये झालं, आम्ही त्यांना परत 1 लाख रिटर्न करायचो आमच्या ग्रामपंचायतमधून। त्यामुळं आत्ताही आम्हाला महानगरपालिकेचं पाणी म्हणावं इतकं नाही आहे, पण आम्ही दोन्ही माणसं ह्या परिसरामध्ये अशी आहेत की आम्ही स्वतःचं टँकर, मग नितीन शेठला फोन करू द्या, बाबूला फोन करू द्या, मला करू द्या, सचिन शेठला करू द्या, तसंच अश्विनीताईचं सुद्धा काम हडपसरी भागामध्ये काळेपडाळमध्ये त्यांचं चांगलं काम आहे। फारुक नानाचं सय्यदनगरमध्ये काम आहे आणि ही कामाची माणसं म्हणून आम्हाला निवडून द्या आणि आम्हाला काम करायचं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी उभं राहिलो आहे। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।